नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की कोळसा शेगडी पेटवायची परफेक्ट पद्धत काय आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण हा जो बर्निंग चेंबर आहे किंवा बाऊल आहे याच्यामध्ये कोळसा टाकतो, लाकडं टाकतो, कागद टाकतो, पुठ्ठा टाकतो आणि ते व्यवस्थित पेटतसुद्धा नाही. बऱ्याच वेळा त्याचा धूर होतो आणि मग त्या धुराचा आपल्याला तसंच आपल्याबरोबर दुसऱ्यांनासुद्धा त्रास होत राहतो. तर आज आपण हेच परफेक्ट पद्धत पाहणार आहोत की ही कोळसा शेगडी आपण कशी पेटवायची. तर ही आपली तीच कोळसा शेगडी आहे, सूर्या. आता 3 वर्ष झालेले आहेत. तर चला आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथं थोडासा कोळसा घेतलेला आहे. हा कोळसा आपण या बाउलमध्ये टाकणार आहोत. बाउल निम्म्याला थोडा खाली राहील एवढाच कोळसा टाकायचा. याचा मुख्य हेतू काय, याचा आहार पडला एकदा की या आहाराला बेस बनवून पुढं तुम्ही जे पण लाकूड टाकताय किंवा पुठ्ठा टाकताय ते व्यवस्थित पेट घेत राहतं. म्हणजे हा थोडक्यात आपल्या कोळसा शेगडीचा बेस असतो. अशा प्रकारे याच्यामध्ये बाउलमध्ये कोळसा टाकला की त्याच्यावरती थोडं डिझेल टाकायचं. वरच्यावर तो कोळसा भिजेन एवढंच टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, म्हणजे डिझेल वाया नाही जाणार आणि हे आपलं कॉस्ट इफेक्टिव्ह राहील. डिझेल ऐवजी तुम्ही केरोसिन पण वापरू शकता. केरोसिन आता सरकार चालू करणार आहे रेशनच्या धान्याबरोबरच, त्याच्यामुळे तुमचा जो डिझेलचा खर्च आहे तो पण वाचणार आहे. आता अशा प्रकारे डिझेल टाकून घेतलं कोळशावर की माचीसच्या काडीने हे पेटवून घ्यायचं. डिझेल टाकल्यामुळे काय होतं, ही आग पटकन पसरते आणि आपल्या घरामध्ये जे पण असे वेस्ट पेपर्स असतात किंवा न्यूजपेपर असतात ते आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे. त्याच्यामुळे काय होतं, पेपर पूर्ण पेटत जातो आणि जो कोळसा आहे तो पूर्ण पेटायला मदत होते. या स्टेजला मी ऑन केलेलं नाही आहे, फॅनचं बटन ऑन नाही केलेलं. एकदा कागद व्यवस्थित पेटला की आपल्याकडे जे पण असे पुठ्ठे असतात, समजा हा माझ्याकडे शूजचा एक बॉक्स होता, त्याचा पुठ्ठा मी फाडून काढलेला आहे. ते बॉक्स तसे पण आपण वापरत नाही. हा पुठ्ठा आपण टाकूया इथं ज्वलनासाठी. आणि आता या स्टेजला मी फॅन 1च्या स्पीडवर चालू करणार आहे. जेव्हा आपण कोळसा डिझेल टाकून पेटवतो सुरुवातीच्या स्टेजला, तेव्हा लगेच हे फॅनचं बटन चालू नाही करायचं. कारण काय होतं, ती आग एकदम छोटी असते आणि आपण फॅनचं स्पीड जर का त्याला दिलं तर काय होतं, ती आग विझण्याची शक्यता असते. म्हणून आधी ती थोडी पांगून द्यायची आणि मग आपण फॅनचं बटन चालू करायचं. आता मी हे फॅनचं बटन 2च्या स्पीडवर करत आहे. हे जे पण असे आपले वेस्ट प्रोडक्ट असतात घरामध्ये, आता हे काय करतो आपण, कचऱ्यामध्येच फेकून देत असतो. तर आता हा औषधाचा एक बॉक्स आहे, याला पण मी ज्वलन म्हणून वापर करणार आहे. कलथ्याने किंवा काही पण असेल तुमच्याकडे दुसरं लाकूड तर त्याला दाबून घ्यायचं व्यवस्थित. एकदा आग व्यवस्थित पकडली का हे बटन फॅनचं 3वर टाकून द्यायचं, म्हणजे हाय स्पीडवरती. आवाजावरून तुम्हाला कळत असेल की कोळसा आता व्यवस्थित पेट घेत आहे. तुम्ही याच्या जागी असे जे नारळाचे साल उरलेले असते आपल्या घरामध्ये नारळ सोलल्यावरती, हे सुद्धा वापरू शकता. हे सुद्धा खूप छान ज्वलन आहे. आग आता व्यवस्थित पेटलेली आहे. मी स्पीड परत कमी करतो, 2च्या स्पीडवरती टाकलेलं आहे. कारण काय होतं, कोळसा उडत राहतो, कोळशाचे जे कण असतात ते उडत राहतात आणि आपल्याला लागण्याची शक्यता सुद्धा असते. ती त्याच्यावरचे पुठ्ठ्याचं रेसिड्यू आहे ते काढून टाकायचं कलथ्याने किंवा तत्सम कोणत्याही गोष्टीने. कोळसा असा व्यवस्थित लेवल करून घ्यायचा परत एकदा. आणि आपल्याकडे जे पण असं लाकूड असेल, समजा माझ्याकडे असे लाकडं आहेत, तुमच्याकडे जे पण झाडाच्या फांद्या वाळलेल्या असतील तर त्या पण तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे हे लाकूड आहे प्रॉपर सरपण, हे आपण टाकूया. आता फॅनचं स्पीड पाहू शकता तुम्ही, 2वरच आहे अजून पण, आणि 3चं फॅनचं स्पीड आहे. जर तुम्हाला घाईची वेळ असेल तर तुम्ही 3वर ठेवू शकता किंवा 2वरती पण ठेवून करू शकता काम. आता कोळसा खूप जास्त प्रमाणात उडतोय म्हणून मी फॅनचं स्पीड परत 2वर टाकतो. अजून एक लाकूड टाकतो मी.
तर पाहू शकता, एकदा व्यवस्थित आग पेटली का फक्त फॅनच्या 2च्या स्पीडवरती सुद्धा लाकूड एकदम सहजपणे पेटत आहे. आणि अशा प्रकारे परफेक्ट पद्धतीने तुम्ही कोळसा शेगडी पेटवून तुम्ही तुमचा चुलीवरचा स्वयंपाकाचा आनंद घेऊ शकता. किंवा घरामध्ये जास्त मेंबर असतील 4, 6, 8 त्यांचं आंघोळीचं पाणीसुद्धा तापवू शकता. तर तुम्ही पण नक्की हीच पद्धत अवलंबवा आणि तुमचं जे पण इंधन असेल ते तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण ते जर इंधन वाचलं तरच ही कोळसा शेगडी कॉस्ट इफेक्टिव्ह राहू शकते. थँक्यू.